नमस्कार। महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, कुटुंब निवृत्ती वेतन, मृत्यू उपदान व रुग्णता निवृत्ती वेतनबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय 12 नोव्हेंबर 2025 रोजी निर्गमित झालेला आहे। सविस्तर जाणून घेऊ। या व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका, कारण अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण शासन निर्णय बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बंधूंनो, कुटुंब निवृत्ती वेतन व मृत्यू उपदान व रुग्णता निवृत्ती वेतनबाबत आदिवासी विकास विभाग मार्फत 12/11/2025 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला। सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली NPS अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीमध्ये मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन, मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त तसेच सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवामधून निवृत्त होणाऱ्यांना निवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याबाबत वित्त विभागाच्या 24 ऑगस्ट 2023च्या शासन परिपत्रकानुसार कार्यवाही नमूद करण्यात आली आहे। सदर कार्यपद्धतीद्वारे आदिवासी विभाग अंतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबत लागू करण्यात येत आहे। या संबंधाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय, तुम्ही वाचू शकता। काही शंका असल्यास कमेंट्स करून नक्की लिहू शकता। चॅनलवर पहिल्यांदा जर आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका, कारण अशा प्रकारच्या बातम्या आपल्याला मिळत राहतील। तर परत भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद, जय महाराष्ट्र।